ठीक आहे. आज आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीएन जंक्शन डायोड. ठीक आहे. पीएन जंक्शन, पीचं मिनिंग काय होतं? पॉझिटिव्ह, आणि एन फॉर निगेटिव्ह. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात? पीएन जंक्शन डायोड. ठीक आहे. आपण जसं म्हणतात ना, डायोडला 2 टर्मिनल असतात, कॅथोड आणि एनोड. ठीक आहे. तर यामध्ये आपला जो प्रॅक्टिकल घेणार आहोत आपण, पीएन जंक्शन म्हणजे आपला हा कोणता डायोड आहे? सिलिकॉन डायोड आणि एक जर्मेनियम डायोड राहतो. ठीक आहे. पीएन जंक्शन डायोड मध्ये 2 टाईप येतात, एक सिलिकॉन डायोड आणि एक जर्मेनियम डायोड. ठीक आहे. डायोडला 2 टर्मिनल असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे. एनोड आणि कॅथोड म्हणतो. ठीक आहे. त्याचा आज आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीएन जंक्शन डायोड. ठीक आहे. याचा यूज काय होतो की पीएन जंक्शन डायोड इज यूज इन डिटेक्टर सर्किट, वेव शेपिंग सर्किट अँड रेक्टिफिकेशन ऑफ डीसी पॉवर सप्लाय. ठीक आहे. फॉर दिस ऍप्लिकेशन डायोड सेक्शन प्लेज अ विचल रोल. ठीक आहे. इन दिस प्रॅक्टिकल draw VI characteristics and give of the given diode to understand युनिडायरेक्शनल बिहेवियर डायोड. ठीक आहे. पीएन जंक्शन डायोड मध्ये आपलं फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आणि रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. असे आपण 2 याच्यामध्ये ऑब्झर्वेशन टेबल आपण काय करणार आहोत? बघणार आहोत. ठीक आहे. आता फॉरवर्ड बायस मध्ये काय आहे की इफ पॉझिटिव्ह टर्मिनल इज इनपुट सप्लाय is connected to the P side, म्हणजेच एनोडला, and negative terminal of input supply is connected N side, म्हणजे कॅथोड. The diode is said to be forward bias. ठीक आहे. A depletion region is formed in PN junction diode due to absence of charge carriers. This region give rise a barrier potential called cut-in voltage or knee voltage. ठीक है. When the diode of forward bias, the height of barrier potential at the junction is lowered by an amount equal to given forward biasing voltage. Both the holes from P side and electrons from N side cross the junction simultaneously and constitute of forward current. The diode is considered as a short circuit switch. ठीक आहे. फॉरवर्ड बायस मध्ये आपलं फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय आहे की वेन इनपुटचा पॉझिटिव्ह सप्लाय डायोडच्या पॉझिटिव्हला. ठीक आहे. लक्षात ठेवा, इनपुटचा पॉझिटिव्ह सप्लाय डायोडच्या पॉझिटिव्हला आणि इनपुटचा निगेटिव्ह सप्लाय डायोडच्या निगेटिव्हला, हे तुमचं असतं फॉरवर्ड बायस. ठीक आहे. थोडक्यात मध्ये काय आहे, इनपुटचा पॉझिटिव्ह सप्लाय डायोडच्या पॉझिटिव्ह साईडला आणि इनपुटचा निगेटिव्ह सप्लाय डायोडच्या निगेटिव्ह साईडला, हा असतो तुमचा फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. आणि त्याच्या अपोजिट तुमचं काय राहणार आहे? रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय आहे की इनपुटचा पॉझिटिव्ह सप्लाय डायोडच्या निगेटिव्हला, ठीक आहे, आणि इनपुटचा निगेटिव्ह सप्लाय डायोडच्या पॉझिटिव्हला, हे तुमचं असतं रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्सच्या अपोजिट रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्सचे तुमचे काय असतात? कनेक्शन्स राहतात. ठीक आहे. यामध्ये हा आहे. आता ही तुमची सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. हा तुमचा डायोड यूज केला आहे, सिलिकॉन डायोड आहे. ठीक आहे. सिलिकॉन डायोड यूज केला आहे 4007. ठीक आहे. यामध्ये बघा की इनपुटचा पॉझिटिव्ह सप्लाय डायोडच्या पॉझिटिव्हला आहे. आता ही तुमची आहे रिव्हर्स बायसची आहे. ठीक आहे. आता फॉरवर्ड मध्ये काय आहे की डायोडचं पॉझिटिव्ह टर्मिनल सप्लायच्या पॉझिटिव्हला आणि डायोडचं निगेटिव्ह टर्मिनल सप्लायच्या निगेटिव्हला, हे तुमचं फॉरवर्ड बायस आहे. आणि त्याच्या अपोजिट तुमचं काय असतं? रिव्हर्स बायस. ठीक आहे. रिव्हर्स बायस मध्ये काय आहे की इनपुटचा निगेटिव्ह सप्लाय डायोडच्या पॉझिटिव्हला, ठीक आहे, आणि याचा निगेटिव्ह सप्लाय डायोडच्या निगेटिव्हला. ठीक आहे. हे तुमचं आहे फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायसचे तुमचे हे. आता रिव्हर्स बायस मध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं
की फॉरवर्ड बायसच्या अपोजिट तुमचे रिव्हर्स बायसचे तुमचे काय राहणार आहे, कनेक्शन्स राहणार आहे. आता रिव्हर्स बायस मध्ये काय, इफ निगेटिव्ह टर्मिनल ऑफ इनपुट सप्लाय इज कनेक्टेड टू द पी साइड अँड पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द इनपुट सप्लाय इज कनेक्टेड टू द एन साइड म्हणजेच कॅथोड, देन द डीसी डायोड इज सेड टू बी रिव्हर्स बायस. ठीक आहे. द बॅरियर ऑफ पोटेन्शियल हिअर increases at the junction by an amount equal to reverse biasing voltage. This increases the depletion region. A small current due to minority carriers called reverse saturation current continues to flow the diode. This is negligible and hence the diode is approximated as an open circuit. ठीक आहे. आता फॉरवर्ड बायसचं तुमचं फॉर्म्युला आहे व्होल्टेज ॲट फॉरवर्ड बायस डिवायडेड बाय करंट ऑफ फॉरवर्ड बायस. जसं आपलं ओहम्स लॉ नुसार आहे V इज इक्वल टू IR. ओहम्स लॉचं तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, V इज इक्वल टू IR. ठीक आहे. हा तुमचा आहे रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा बाय I. ठीक आहे. आणि डायनामिक रेजिस्टन्स फॉरवर्ड बायस असेल डेल्टा VF अपॉन डेल्टा IF. ठीक आहे. हे फॉर्म्युला आहे. हा तुमचा सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल आहे आणि हा डायोडचा तुमचा पिक्टोरियल व्ह्यू आहे. ठीक आहे. ही पॉझिटिव्ह टर्मिनल आणि ही निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. आता ही तुमची आहे फॉरवर्ड बायसची. तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना की डायोड इनपुटचा पॉझिटिव्ह सप्लाय डायोडच्या पॉझिटिव्हला आणि इनपुटचा निगेटिव्ह सप्लाय डायोडच्या निगेटिव्हला. हा आहे तुमचा फॉरवर्ड बायसचा तुमची ही सर्किट डायग्राम. ठीक आहे. आता प्रोसिजर काय आहे, कनेक्ट द कंपोनंट्स. जसं हे तुमची सर्किट डायग्राम आहे त्यानुसार काय करायचे, कनेक्शन्स करायचे. ठीक आहे. स्विच द पॉवर सप्लाय, व्हॅरी द सप्लाय व्होल्टेज दॅट व्होल्टेज अक्रॉस सिलिकॉन डायोड. आपण तुम्हाला सांगितलं ना सिलिकॉन डायोड तुमचं यूज केलेलं आहे 4007. ठीक आहे. हे ग्रॅज्युअली चेंजेस 0 to 0.6. ठीक आहे. सिलिकॉन डायोडचं कट ऑफ व्होल्टेज काय माहिती का, सिलिकॉन डायोडचं कट ऑफ व्होल्टेज 0.6 आहे. ठीक आहे. आणि जर्मेनियम डायोडचं कट ऑफ व्होल्टेज आहे तुमचं 0.3 व्होल्ट. ठीक आहे. सिलिकॉन डायोडचं तुमचं व्होल्टेज आहे 0.6 आणि जर्मेनियम डायोडचं तुमचं कट ऑफ व्होल्टेज आहे 0.3 व्होल्ट. ठीक आहे. आता रिव्हर्स बायस मध्ये त्याच्या अपोजिट कनेक्शन आहे, कनेक्ट द सिलिकॉन डायोड इन रिव्हर्स बायस. जसं मग अशी तुम्हाला जी सर्किट डायग्राम दाखवली त्यानुसार व्हॅरी द सप्लाय व्होल्टेज VS such that the voltage across diode VR changes in steps. ठीक आहे. यानुसार प्रोसिजर आहे. ठीक आहे. हा तुमचा हा ऑब्झर्वेशन टेबल आहे. ठीक आहे. ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय तुम्हाला फॉरवर्ड व्होल्टेज काय करायचं आहे, व्हॅरी करायचं आहे आणि फॉरवर्ड करंट काय करायचं आहे तुम्हाला हे करायचं आहे, मेजर करायचं आहे. आता व्होल्टेज व्हॅरी करायचं असेल तर 0.1 0.2 0.3 0.4 0.5 0.6 ठीक आहे 0.7 या प्रकारे तुमचं व्होल्टेज तुम्ही व्हॅरी करायचं आहे आणि करंट काय करायचं तुम्ही मेजर करायचं आहे. आणि त्याच्या अक्रॉस तुमचं आहे रिव्हर्स व्होल्टेज. ठीक आहे. रिव्हर्स व्होल्टेज यानुसार आहे तुमचं. ठीक आहे. यानुसार ऑब्झर्वेशन टेबल बघायचा. अजून आपण डिटेल मध्ये बघू आपण. ठीक आहे. ठीक आहे. पीएन जंक्शन डायोड्स दिलेले आहे. ठीक आहे. पीएन जंक्शन डायोड कॅरेक्टरिस्टिक्स आपण परत एकदा बघू की पीएन जंक्शन कॅरेक्टरिस्टिक्स form PN junction is from P type and N type semiconductor. We have also learned about diffusion current, depletion region, dip current, barrier potential. If you
find these terms for gene, just read chapter about understanding the PN junction diode. Let's just make some question. ठीक आहे, तुमचं पीएन जंक्शन डायोडचं हा तुमचा पीएन जंक्शन आहे. एनोड म्हणजे पॉझिटिव्ह, कॅथोड म्हणजे निगेटिव्ह. ही तुमची सिम्बॉल आहे डायोडचा. हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा निगेटिव्ह टर्मिनल, हा तुमचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, आणि ही तुमची लेअर आहे. ठीक आहे, काय याच्यामध्ये पीएन जंक्शन डायोड सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेड ॲट पिक्चर. ठीक आहे, द डायरेक्शन ऑफ एरो इज डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. ही जी एरो दिसते, ठीक आहे, फ्लो अंडर फॉरवर्ड बायस. नाउ try applying an external voltage of PN junction diode. This process of applying external voltage is called biasing. There are two ways in which bias of PN junction. ठीक आहे, आपल्याला काय आहे, एक फॉरवर्ड बायस आणि एक रिव्हर्स बायस. ठीक आहे, फॉरवर्ड बायस मध्ये काय आहे, द बेसिक डिफरन्स बिटवीन अ फॉरवर्ड बायस अँड रिव्हर्स बायस इज द डायरेक्शन ऑफ अप्लाइंग एक्सटर्नल voltage. The direction of external voltage applied in reverse bias is opposite to that external voltage applied in forward bias. ठीक आहे, ही तुमची डायग्राम आहे पीएन फॉरवर्ड बायसिंग ऑफ पीएन जंक्शन टाइप. पी टाइप सेमीकंडक्टर, एन टाइप सेमीकंडक्टर या प्रकारे आहे. ठीक आहे, ही तुमची सर्किट डायग्राम आहे. यानुसार तुम्हाला कनेक्शन्स करायचे आहे. ठीक आहे, हा तुमचा ग्राफ येणार आहे. ठीक आहे, हा तुमचा ग्राफ आहे फॉरवर्ड बायस साठी, हा तुमचा ग्राफ आहे रिव्हर्स बायस साठी. ठीक आहे, यानुसार तुमचा हे रीडिंग येणार आहे. नेचर ऑफ ग्राफ तुमचं या प्रकारे राहणार आहे. फॉरवर्ड बायस तुमचा सेकंड क्वाड्रंट मध्ये, सॉरी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये राहणार आहे फॉरवर्ड बायस साठी, आणि रिव्हर्स बायस साठी तुमचं राहणार आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. हा तुमचा नेचर ऑफ ग्राफ आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं ना याचं कट ऑफ व्होल्टेज 0.6 व्होल्टेज आहे. आता फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस पीएन जंक्शन याचे सगळं हे दिलेलं आहे वर्किंग. ठीक आहे, यानुसार तुमचं नेचर ऑफ ग्राफ राहणार आहे फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. यामध्ये काय सांगितलंय रिव्हर्स बायस मध्ये, इन रिव्हर्स बायस पीएन जंक्शन डायोड द रिजन इज वी वॉन्ट टू लर्न इन कॅरेक्टरिस्टिक्स अंडर डिफरंट. ठीक आहे, बाय रिव्हर्स बायसिंग applying an external voltage which is opposite in the direction of forward bias. So here we connect positive terminal of battery of N side of the diode and negative terminal of battery to P side of the diode. This completes the reverse bias circuit for PN junction diode. ठीक आहे, हा तुमच्या व्होल्टेज तुम्ही अप्लाय करायचं आहे आणि करंट तुम्हाला काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. ठीक आहे, कळालं का? थेरोटिकल पार्ट कळाला का तुम्हाला? थेरोटिकल पार्ट कळाला का पीएन जंक्शन डायोडचा? अरे काय आन्सरिंग करा ना. फॉरवर्ड बायस मध्ये सप्लायचं पॉझिटिव्ह टर्मिनल डायोडच्या पॉझिटिव्हला आणि सप्लायचं निगेटिव्ह टर्मिनल डायोडच्या निगेटिव्हला, हे तुमचं आहे फॉरवर्ड बायसचं. आणि रिव्हर्स बायसचं आहे सप्लायचं पॉझिटिव्ह टर्मिनल डायोडच्या निगेटिव्हला आणि सप्लायचं निगेटिव्ह टर्मिनल डायोडच्या पॉझिटिव्हला, हे तुमचं आहे रिव्हर्स बायसचं. ठीक आहे, आपल्याकडे याचं किट आहे आणि मी जे तुम्हाला आता कनेक्शन एक्सप्लेन केले त्यानुसार तुम्हाला हे कनेक्शन करायचे. आता मी तुम्हाला एक ही किट आहे त्यानुसार आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत.
ठीक आहे. तुमचं पॉझिटिव्ह साठी आहे याच्यात व्होल्ट मीटर आणि ॲमीटर इनबिल्ट आहे. ठीक आहे. सप्लायचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, वरती तुम्हाला दिसतंय व्होल्ट मीटर आहे आणि त्याच्या शेजारी तुमचं ॲमीटर आहे. ठीक आहे. व्होल्टेज जो तुमचं डीसी सप्लाय तो पण तुम्हाला इनबिल्ट दिलेला आहे. ठीक आहे. करंट 10 एम्पियर आहे आणि व्होल्टेज तुमचं आहे 1 व्होल्ट आहे.